जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या आवारात सध्या आपण आहोत. आपण पाहू शकत असाल या ठिकाणी काही शिक्षक जे आहेत ते बेमुदत धरणे आंदोलनावर बसलेले आहेत. काय नेमक्या मागण्या आहेत हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय आपल्या मागण्या आहेत, कशासाठी आपण आज या बेमुदत धरणे आंदोलनावर बसलेले आहात? आम्ही या पालघर जिल्ह्यातील स्थानिक मानधन तत्वावर कंत्राटी जी भरती झालेली आहे त्या भरतीमध्ये जॉईन झालेले आहोत. तर आमच्या जोडीला लागलेले जे समाजबांधव होते पेसा क्षेत्रातील ST कॅटेगरीचे, त्यांना जर ऑर्डर दिलेल्या आहेत कोर्टाच्या नियमाने, तर त्या कोर्टाच्या आदेशामध्ये 50% जागा या रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहेत. तर त्यामध्ये आम्ही स्थानिक असल्यामुळे आमचा पण समावेश आहे. आम्ही पण रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतो. तर आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे. तसंच ही भरती जेव्हा झाली तर ती आमच्या जाहिरातीद्वारेच झालेली आहे आणि आम्हीसुद्धा TET, CPET, टेट परीक्षा या सर्व ज्या पात्रता पाहिजेत, शिक्षक म्हणून एक जॉईंट व्हायला सर्व पात्रता पाहिजे, त्या सर्व पात्रता आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. पण तरीसुद्धा आम्हाला शिक्षण सेवकाची ऑर्डर नाही मिळाली आणि आमच्या जोडीला जे लागलेले होते पेसा क्षेत्रातील ST कॅटेगरीचे, त्यांना ती ऑर्डर देण्यात आली आहे. तर आमची पण अशी इच्छा आहे की आम्हाला पण ती ऑर्डर द्यावी. कोर्टाने किंवा प्रशासनाने आमचा पण विचार करावा ही नम्र विनंती करते. याआधी आपण या संदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं का? काय तिकडून निवेदनाचं आपल्याला उत्तर आहे? हो सर, आम्ही निवेदन दिलं होतं. तर तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही हा जो GR आलेला आहे हा वरून आलेला आहे, तर तुम्ही पण तशा पद्धतीचा GR बनवून आणा कोर्टाकडून. तर कोर्टाकडून जो आदेश आलेला आहे तर त्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढल्यासारखं आम्हाला वाटतं आहे. तर कुठेतरी त्या आदेशाचा विचार व्हायला पाहिजे आणि आमचा पण सर्वांचा विचार व्हायला पाहिजे ना. आमचा पण या क्षेत्रामध्ये सर जन्म झालेला आहे. मग आमची चुकी आहे का? आमचा जिल्हा सोडून आम्ही कुठे जायचं? आम्हाला पण इथे न्याय मिळाला पाहिजे ना. रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आम्ही पण येतो ना सर. आणि आज आम्ही पण त्यांच्यासारखंच कॉन्ट्रॅक्ट बेसवर आम्हाला नोकरीला घेतलेलं आहे. तर आम्ही किती वर्ष नोकरी करायची कॉन्ट्रॅक्टवरच? याचा पण विचार व्हायला पाहिजे. बरं, काय सांगाल या भरती संदर्भात? आपलं काय मत आहे? आपण कधीपासून या ठिकाणी या भरतीसाठी प्रयत्नात आहात? आम्ही लागल्यापासूनच या प्रोसेसमध्ये आहोत आणि असं म्हणणं आहे की शासनाचा निर्णय किंवा शासन निर्णय आलेला आहे पेसाच्या अनुसूचित जमातींसाठी 50%साठी, पण उर्वरित जागांसाठी तसा निर्णय आलेला नाही आहे. तर आम्ही आंदोलनाच्या मार्फत हे अपील करतो आहे सगळ्यांना की तुम्ही जसं आमच्या बांधवांसाठी, अनुसूचित जमातीच्या बांधवांसाठी जसा निर्णय काढला आहे तसा आम्हीसुद्धा पात्रतेच्या पूर्ण अटी इथे कंप्लीट करतो आहे. तर आमचा देखील विचार 50%चा GR काढून उर्वरित खुल्या जागांसाठी जो माननीय सर्वोच्च न्यायालयाने तिथे निर्णय दिलेला आहे त्यांचा निर्णय झालेला आहे आणि त्या पद्धतीने शासन निर्णय निर्गमित होऊन आमच्या बांधवांना शिक्षण सेवक म्हणून नियुक्त्या मिळालेल्या आहेत. तशाच नियुक्त्या आम्हाला उर्वरित 50%मध्ये कार्यरत गटाचा विचार करून तुम्ही देण्यात यावा, यासाठी शासन निर्णय निर्गमित करावा ही आमची रास्त मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही इथे आंदोलनाला बसलेलो आहोत. तिथून आतापर्यंत एकूण किती शिक्षक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत? आत्तापर्यंत म्हणाल तर प्रत्येकाने एकदा तरी मोर्चामध्ये सहभागी होण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि आता इथे जवळपास आम्ही 250 मुलं जमलेलो आहोत. अजून आमचा 536 हा टोटल आकडा आहे, पण उद्याच्या दिवसात ते सगळे इथे हजर होतील असं आम्हाला वाटतं. काय सांगाल या आंदोलनामध्ये एकूण किती शिक्षक आहेत आणि कोणाच्या काय अडचणी आहेत, काय सांगाल त्याबद्दल? आणि यानंतर जर समजा तुमचा हा निर्णय जो आहे त्या संदर्भाने मान्य झाला नाही तर आपलं पुढचं पाऊल काय असणार? तर आतापर्यंत आम्ही सगळेच जे 536 लोक आहोत ते कंत्राटी मानधन तत्वावर कार्यरत आहोत आणि 2010पासून पालघर जिल्ह्यामध्ये भरती झालेली नाही. त्यामुळे ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागेवर आमची जी कंत्राटी मानधन तत्वावर सध्या कार्यरत मुलं आहेत, कार्यरत शिक्षक आहेत, त्यांचा विचार केला जावा आणि ह्या ज्या जागा आहेत त्या पवित्र पोर्टलला न देता प्रथम प्राधान्य हे कंत्राटी सध्या कार्यरत शिक्षक जे आहेत त्यांना देण्यात यावं. आणि या मागण्या आम्ही जवळजवळ म्हणजे बऱ्याच दिवसापासून आमची मागणी चालू आहे सर. मागच्या वेळेस पण आम्ही आंदोलन केलं होतं जेव्हा आम्हाला कंत्राटी तत्वावर सुद्धा आम्हाला घेतलं जात नव्हतं. फक्त एका जातीचाच शासन विचार करतो आहे असं आम्हाला वाटतं आणि आमच्यावर खरोखरच अन्याय होत आहे. आणि यानंतर जो 11 तारखेला जो निर्णय काढला महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये फक्त 50% अनुसूचित जमातीचे शिक्षक भरले गेले. त्याच्यामुळे कुठेतरी अन्याय आमच्यावर होत आहे आणि मग बिगर आदिवासी समाज जो आहे त्यांनी कुठे जायचं, त्यांनी अन्याय सहन करायचा कसा? कारण आता बरीचशी उमेदवार जे आहेत आपले शिक्षक
याच्यामध्ये सहभागी आहेत. त्यांचं एज निघून चाललेलं आहे, जवळजवळ 40-42च्या वयात आहेत. आता काही जण इथं मुलं सुद्धा लहान मुलांना सुद्धा घेऊन बसलेले आहेत. मग त्यांनी काय करायचं? आम्ही ही दाद मागायची कोणाकडे? आम्ही आमच्या जिल्ह्यात राहून जर आम्हाला नोकऱ्या मिळत नसतील तर आम्ही काय करायचं? मग आम्ही कुठेतरी म्हणजे फार कमी पडलो किंवा आम्हाला खूप मोठा हा अन्याय आम्हाला सहन करावा लागतो. आणि अगदी आमच्या हा पोटापाण्याचा प्रश्न आहे, त्याच्यावर सरकारने नक्कीच विचार करावा आणि लवकरात लवकर आमची ही भरती प्रक्रिया पूर्ण करावी आणि कायम शिक्षण सेवेत आम्हाला सहभागी करून घ्यावे. तसेच जर समजा आमचं ही जी मागणी आहे ती पूर्ण झाली नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन नक्कीच करू आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही तर उठणार नाही. आपलं काय मत आहे? काय सांगा? माझ्या सहकाऱ्यांनी काही माहिती दिलेली आहे, पण मी इतर काही न बोलता मी कोर्टाचा जो अंतरिम निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये कोर्टाच्या अंतरिम निकालामध्ये असं म्हटलेलं आहे की 50% मर्यादा, आरक्षण मर्यादा ही एक्सीड न करता, म्हणजे त्याच्या वर न जाता आरक्षण प्रवर्गामधून भरती करायची असं म्हटलेलं आहे. आरक्षण प्रवर्गामध्ये मग फक्त STच येतात असं नाही, त्याच्यामध्ये आरक्षण प्रवर्गामध्ये OBC येतात, इथला SC बांधव येतो, इतर अनेक या ज्या प्रवर्ग आहेत NT येतात. तर या सगळ्या याच्यामधून भरती व्हायला हवी होती, तर ती फक्त एकाच प्रवर्गामधून ST प्रवर्गामधून भरती झालेली आहे आणि ही भरती ही चुकीची झालेली आहे, हे आमचं इथे म्हणणं आहे. आणि आम्हाला असं वाटते की ह्याचा कुठेतरी कोर्टाचा अपमान करून अवमान केलेला आहे या भरतीमध्ये आणि तो नाही व्हायला पाहिजे होता. ही मागणी आमची आहे की आम्हाला त्या 50%मध्ये आम्हाला इथे स्थान मिळालं पाहिजे, कारण आम्ही इथले स्थानिक आहोत. पैसा कायदा काय सांगतो की स्थानिकांना प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे, पण आम्ही इथे स्थानिक आहोत. आम्ही OBC प्रवर्गामध्ये आहोत, SCमध्ये आहोत, काही NTमध्ये आहेत, तर सर्व प्रवर्गातले इथे बसले आहोत, कारण फक्त इथे प्राधान्य कोणाला दिलं? फक्त ST बांधवांना. तर ते कुठेतरी चुकीचं घडलेलं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी म्हणा आणि आम्हाला या 50%मध्ये आमचं जे आरक्षण, जे काही संविधानिक आरक्षण आहे, ती आमची मागणी आहे. आम्ही ते तशी मागणी करण्यासाठी तिथे थांबलेलो आहे. नक्कीच आपण पाहिलं असेल, या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या आवारात आपण आहोत. सर्व शिक्षकांचं मत आपण जाणून घेतलेलं आहे. काही आरक्षणासंदर्भात त्यांच्या काही मागण्या आहेत. केवळ एकाच कॅटेगरीमधील लोकांना तुम्ही यामध्ये सहभागी करून न घेता सर्वच कॅटेगरीतील लोकांना यामध्ये सहभागी करून घेण्यात यावे, यासाठी हे जे आंदोलन आहे छेडण्यात आलेलं आहे. आता यानंतर सरकार दरबारी या आंदोलनाला कोणतं वळण लागतंय आणि कशाप्रकारे त्यावर निर्णय होतो हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. APS मराठीसाठी अमोल रायपुरे, पालघर.